आज राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मांडला जाणार। अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जबाबदारी घेतली आहे। विशेष म्हणजे अजित पवारांनी अर्थसंकल्पाची अर्धी तयारी केलेली होती। दरम्यान आर्थिक पाहणी अहवालामध्ये राज्याचा आर्थिक विकास दर 7.9% राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। सोबतच कृषी, सेवा आणि उद्योगासंदर्भामध्ये राज्यातील परिस्थिती आर्थिक पाहणी अहवालामध्ये चांगली दिसत असली तरी राज्यावरती कर्जाचा मोठा डोंगर उभा आहे। राज्यावरती कर्जाचा बोजा 9 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे आणि अशातच अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री या संदर्भामध्ये कसा समतोल राखतायत हे बघणं महत्त्वाचं असेल। आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, पण यंदा हा अर्थसंकल्प अजितदादांच्या नेतृत्वाविना सादर होतोय। वर्षानुवर्ष अभ्यासू आणि ठाम नेतृत्वाखाली अर्थसंकल्प मांडणाऱ्या अजितदादांच्या अनुभवी मार्गदर्शनाचा अभाव राज्याला जाणवणार आहे। कागदावरती आकडेवारी, योजना, बजेट असतील, पण दादांची दूरदृष्टी, धडाडी आणि अनुभवाची कमतरता स्पष्टपणे जाणवेल। अमोल मिटकरी यांनी भावनिक पोस्ट केली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या केलेल्या असून त्यामध्ये तेलंगणाचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे। आधी त्यांनी तेलंगणाचे राज्यपाल म्हणून काम पाहिलेलं आहे आणि त्यानंतर त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे। महाराष्ट्रासारख्या मोठ्या आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यामध्ये त्यांची नियुक्ती ही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते। काल राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीकडून एकूण 7 मुख्य उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत आणि त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे। दरम्यान काही उमेदवारांनी 2 अर्ज दाखल केल्यामुळे 7 जागांसाठी 12 अर्ज दाखल झालेले आहेत आणि त्यामध्ये मवियाकडून ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेनेच्या ज्योती वाघमारे आणि राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांनी 2 अर्ज भरले। भाजपने राज्यसभेसाठी 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। भाजपचे विनोद तावडे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे। रामराव वडकुते आणि माया इवनाते हे देखील राज्यसभेचे उमेदवार असते। भाजपचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी मुख्यमंत्री फडणवीस हे देखील उपस्थित होते। दरम्यान राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधान भवनामध्ये आल्यानंतर रामदास आठवलेंनी कविता सादर केलेली आहे। विनोद तावडे यांच्या जॅकेटचा आणि बावनकुळे साहेब यांच्या जॅकेटचा आणि माझ्या शर्टाचा रंग आहे रिपब्लिकन। आमच्या सर्वांच्या कपड्यांचा रंग आहे रिपब्लिकन, म्हणून आजचा मला दिसतो आगळा वेगळा अक्षर। भाजपकडून विनोद तावडेंनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विनोद तावडेंची भेट घेतली तसंच त्यांना शुभेच्छा दिल्या। राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये अखेरच्या क्षणी ट्विस्ट आलेला आहे। 2 उमेदवार देण्याची चर्चा असलेल्या शिवसेनेनं अखेर एकच उमेदवार दिलाय। शिवसेनेकडून ज्योती वाघमारेंनी राज्यसभेसाठी अर्ज भरला तर रोहित टिळकांचा उमेदवारी अर्ज हा भरण्यात आलेला नाही। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते। शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जसं म्हणायचे की शिवसैनिक हीच तुमची जात आणि तोच तुमचा धर्म, त्याच्यामुळे आज कुठल्याही पद्धतीचं आरक्षण नसताना माझ्यासारख्या एका दलिताच्या मुलीला, जिचा बाप हा एक सर्वसामान्य कामगार आहे, जिच्या आईनं काबाड कष्ट केलेले आहेत, त्यांना आज देशाच्या वरिष्ठ सभागृहात सोलापूरच्या गल्लीवरती अनवाणी पायानं चालणारी पोरगी आज दिल्लीपर्यंत पोहोचतीये। एकनाथ शिंदे साहेबांचे आभार आणि ज्यांनी आम्हाला लढायचं बळ दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री माई, माता जिजाऊ या सगळ्या जणींचे आभार। राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेनेत अंतर्गत नाराजी पाहायला मिळते। शिवसेनेकडून ज्योती वाघमारेंना उमेदवारी दिल्यामुळे शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। अमित शहांपासून सर्वांनी आश्वासनं दिली, मात्र ती पूर्ण झाली नसल्याची खंत अडसूळ यांनी बोलून दाखवली आहे। पक्षामध्ये आपल्याला मान सन्मान ठेवायचा असतो। आपल्या मुख्य नेत्याने घेतलेला निर्णय आपल्याला मान्य करायचा असतो, तो आम्ही मान्य केलेला आहे। कुठेतरी नाराजी आहे का नाही असणार? ज्याने आपलं उभं आयुष्य पार्लमेंटमध्ये 5 वेळा मी निवडून आलेलं आहे, 6 वेळा संसद रत्न पुरस्कार मला मिळालेला आहे
आणि मी तर अशी भूमिका ठेवली की माझ्यापेक्षा माझा मुलगा 45 वर्षाचा आहे, आमदार राहिलेला आहे आणि जेटमध्ये सिनियर पायलट राहिलेला आहे. आता इव्हन माननीय शिंदेसाहेबांनी त्याला राष्ट्रीय सचिव केलेलं आहे, अनेक राज्यामध्ये शिवसेना पोहोचवलेली आहे, पण त्याचा विचार तरी करायला हरकत नव्हती. ज्योती वाघमारे यांची राज्यसभेसाठी निवड झाली ती योग्य असल्याचं माजी खासदार गजानन कीर्तीकरांनी म्हटलंय. मात्र इतर कोणालाही संधी दिली असती तर नाराजीला जागा मिळाली असती असं कीर्तीकर म्हणाले. हा जो निर्णय घेतला आहे एकनाथ शिंदे साहेबांनी त्याचं अगदी मनापासून स्वागत करतो. अगदी एखादा पुंजीपती आणलाय जो मागच्या काळात घडत होता तसं नाहीये. एक सर्वसाधारण घरातली बहुजन समाजाची शिक्षित महिला कळले नाही हिला तिकीट दिल्यानंतर एक फार मोठा ऐतिहासिक अशा तऱ्हेचा निर्णय आहे असं मी समजतो. आम्ही समजा ज्येष्ठ असलो किंवा राहुल शेवाळे प्रयत्न करत होता तो सुद्धा होई असला तरी त्याला बाजूला करून हा जो निर्णय घेतला एकनाथ शिंदे साहेबांनी त्याचं मी मनापासून स्वागत करतो. दरम्यान नाराज कार्यकर्त्यांना वाऱ्यावरती सोडणार नाही अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इन कॅमेरा झालेल्या सगळ्या होत असतात, चर्चा होत असतात. शिंदे साहेबांवर काही स्वतःची मनातले काही खतखत असते ते व्यक्त करत असतात आणि शिंदे साहेब हे सर्वांना सांभाळून घेतात. असं कधीही झालेलं नाही. शिंदे साहेबांनी कोणत्याही नाराज कार्यकर्ता असेल त्याला कधी वाऱ्यावर सोडलेलं नाही, सर्वांना सामावून घेतले ही त्यांची भूमिका असते. म्हणून शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून सर्वजण आम्ही काम करतोय आणि म्हणून त्यांची सुद्धा नाराजी दूर केल्या जाईल. राज्यसभेसाठी पार्थ पवारांकडून अर्ज दाखल करण्यात आलाय. राष्ट्रवादीकडून पार्थ पवार राज्यसभेवरती जाणार आहेत. पार्थ पवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सुनील तटकरे यांच्यासह त्यांचे धाकटे बंधू जय पवार देखील उपस्थित होते. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतली आहे आणि यानंतर आता राज्यसभेसाठी पार्थ पवारांनी अर्ज दाखल केलाय. शरद पवारांनी आज महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. पण प्रत्यक्ष उपस्थित न राहता अर्ज भरण्याची घटना पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडलेली आहे. उमेदवारी प्रत्यक्ष उपस्थिती नसेल तर संविधानाच्या कलम 84 प्रमाणे विहित नमुन्यामध्ये शपथपत्र सादर करणं अनिवार्य असतं. जे रुग्णालयाचे अधीक्षक संजय सुरवसे यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची शपथ घेतली आणि त्यानंतर शरद पवारांचे प्रस्तावक जयंत पाटील यांनी सदर अर्ज हा विधिमंडळामध्ये येऊन निवडणूक अधिकाऱ्यांना सादर केला. यावेळी सुप्रिया सुळेंसोबत संजय राऊत, जयंत पाटील, भास्कर जाधव, रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ, सतीश पाटील, विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र आदित्य ठाकरे हे अर्ज दाखल करताना गैरहजर राहिल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय. महाराष्ट्र में हुआ था वैसे बिहार में लोगों के साथ धोखा हो रहा है. देखिए, भारतीय जनता पार्टी हमेशा इस प्रकार का खेल हमेशा करता है. अजित पवार विमान अपघात प्रकरणी पार्थ पवार आणि कुटुंबीय हे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. या विमान अपघात प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी कुटुंबियांची मागणी असल्याचं सूत्रांकडून समजतंय. विशेष म्हणजे या अपघाताबाबत कुटुंबातील काही सदस्यांनाही संशय असल्याची माहिती समोर येते. दरम्यान आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत सीआयडी ॲक्शन मोडवरती आली आहे. पुणे सीआयडी कार्यालयामध्ये व्हीएसआर कंपनीचे मालक आणि अधिकाऱ्यांची 6.5 तास चौकशी करण्यात आली. या प्रकरणातील एएआयबीचा विमान अपघात प्रकरणातील अहवाल हा समोर आलेला होता. संचालक रोहित सिंग यांना देखील चौकशीसाठी पाचारण केलं जाण्याची दाट शक्यता आहे. सीआयडीकडून रोहित पवारांनी केलेल्या आरोपांच्या अनुषंगानं प्रश्न विचारला गेल्याची माहिती आहे. बहुप्रतीक्षित धर्मांतर विरोधी कायद्याला अखेर मुख्यमंत्री फडणवीसांच्या कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 वरती अंतिम मोहर उमटवण्यात आली आहे. हे विधेयक आता विधानसभेमध्ये मांडलं जाईल. त्याचे कायद्यामध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया ही सुरू होईल.
विधेयकानुसार सक्तीनं कोणी कोणाचं धर्मांतर केलं तर त्याला अटक होईल. कायद्यामध्ये 5 लाखांचा दंड तर 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. दोषी व्यक्ती किंवा संस्थेविरोधामध्ये थेट अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे. या कायद्याचा शासन निर्णय हा निघणार असून याच अधिवेशनामध्ये कायदा पारित करण्याचं सरकारचं नियोजन असल्याची माहिती आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि हिंदुत्ववादी नेते नितेश राणे यांनी ही माहिती दिली आहे. आज महाराष्ट्रामध्ये एक सक्षम धर्मांतर विरोधी कायदा हा कॅबिनेटमध्ये पास झालेला आहे. धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 या अंतर्गत ज्याचा लवकरच काही तासामध्ये GR निघेल, लव जिहाद सारखा प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर आता महाराष्ट्रामध्ये अतिशय सक्षम असा धर्म स्वतंत्र कायदा अधिनियम 2026 म्हणून आता कायदा लागू झालेला आहे. विधान परिषदेमध्ये क्रिकेट सामन्याच्या तिकिटांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून आमदारांना सामन्याची तिकीटं मिळत नसल्यामुळे सभागृहामध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळालं. आमदारांनी यावरती नाराजी व्यक्त करत सार्वजनिक आणि राजकीय प्रतिनिधींना तिकीट उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली. आमदारांना तिकीट मिळावं यासाठी सभापतींच्या दालनामध्ये विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. मुंबईमध्ये भविष्यात जर कोणतीही क्रिकेट मॅच असेल तर आमदारांसाठी राखीव तिकीट कोटा हा ठेवला जावा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. याबाबत जनतेच्या प्रश्नांवरती इतर वेळी शांत राहणारे आमदार हे या विषयावरती आक्रमक दिसून आले. आदरणीय पवार साहेब बीसीसीचे अध्यक्ष असताना सभापती महोदय मला आठवते माझा देखील क्लब आहेत, आपल्या सर्वांचे आहेत तिकडे आहेत आणि आपण देखील ते मेंबर त्यांना दिलं जातं. सभापती महोदय BCCIचे अध्यक्ष असताना अधिवेशनाच्या वेळी असताना सन्मान्य सदस्यांना पण देखील सभापती महोदय त्यावेळी तो सामना पाहता यावा म्हणून ते पासेस दिले गेले होते सभापती महोदय. आणि म्हणून सभापती महोदय की ते मोठमोठे जे कंपनीज आहे कॉर्पोरेट्स आहेत त्यांना त्यांचे कर्मचारी जाऊन बसतात, काय हरकत नाही, म्हणजे पैसे दिले तर कोणालाही देता येत नाही. पण सन्मान्य सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी जर मागणी केली तर सभापती महोदय ते दिली जात नाही आणि ती शोकांतिक आहे सभापती होते. सभापती महोदय पोलीस अधिकारी असतील किंवा सनद अधिकारी असतील, IAS असतील, कलेक्टर असतील, यांची सोय व्यवस्थित होते. पण लोकप्रतिनिधी जे होत नाही सभापती महोदय, आपल्या माध्यमातून सर्व लोकप्रतिनिधींना पण हे सामना बघण्यास देखील या निमित्ताने तिकीटं हे उपलब्ध व्हायला पाहिजे सभापती महोदय. आम्ही जरी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये नसलो तरी आम्ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये आम्ही काम करतो. मुद्दा असा आहे की ज्यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची ज्यावेळी मॅच असते त्यावेळी आवर्जून आम्ही जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही निमंत्रण देतो, जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना निमंत्रण देतो. एवढंच नाही तर क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तुंग कामगिरी पूर्वी केलेली आहे पण ते रिटायर्ड झालेत त्यांच्याकडे जे लक्ष देत नाही त्यांच्याकडे आम्ही लक्ष देतो. हीच भूमिका मुंबई क्रिकेट असोसिएशनची असली पाहिजे. सचिन अहिर यांनी जो काही प्रश्न म्हणण्यापेक्षा व्यथा मांडली आणि आपण महाराष्ट्र सरकार म्हणून उत्तर दिलेलं आहे. अतिशय किविलवाणी भावना त्यांनी मांडलेल्या. आम्ही काय फुकट मागत नाही, आम्ही असं म्हणतो की बाबा उपलब्ध करून द्या, कशा तरी वेळेला उपलब्ध करून द्या, आम्हाला तुमची भीक नको, उपलब्ध करून द्या पण काहीतरी द्या. आणि जर आम्हाला जर पैसे देऊन उपलब्ध करून घेणार असाल तर महाराष्ट्र सरकारचा एकही पैशाची सेवा फुकट घेऊ नका. तर तुम्ही आपण सभापती म्हणून पुढे भविष्यामध्ये ज्या वेळेस अधिवेशनाच्या काळामध्ये ज्यावेळेस सामने मुंबईत होतील त्यावेळेस सदस्यांना पास मिळतील अशा प्रकारे तुम्ही सर्वांना आदेश निर्गमित करावे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाच्या मंजुरीला यंदा विलंब होण्याची शक्यता आहे. 25 फेब्रुवारीला BMCचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला असला तरी निवडणुकांमुळे प्रशासनाला तो सादर करण्यामध्ये उशीर झालेला होता. आता विविध विषय समित्या आणि प्रभाग समित्यांच्या निवडणुकांमुळे अर्थसंकल्पावरती चर्चा होण्यास विलंब होणार आहे. अर्थसंकल्पावरती सविस्तर चर्चा करण्यासाठी 4 विशेष सभांचं आयोजन करण्यात आलंय. 25, 27 आणि 30 मार्च रोजी सदस्यांना अर्थसंकल्पीय अंदाजावरती चर्चा आणि भाषणांची संधी दिली जाणार आहे. 6 एप्रिल रोजी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प अधिकृतपणे मंजूर केला जाणार आहे. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये गटबाजीमुळे सत्ता गमावणाऱ्या काँग्रेसमधील वाद हा आणखीच वाढताना दिसतोय. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती सदस्यांची निवड करण्यासाठी महासभा बोलावण्यात आलेली होती. मात्र यावेळी विजय वडेट्टीवार समर्थकांनी खासदार प्रतिभा धानोरकरांच्या गटाला धक्का दिलाय.
पालिकेमध्ये एकूण 16 पैकी 7 जागा काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या असल्या तरी विजय वडेट्टीवार गटानं 7ही जागांवरती आपले नगरसेवक देऊन धानोरकर गटाला एकही जागा दिलेली नाहीये. तर काँग्रेस गटनेते राजेश अड्डूर यांनी मनमानी केल्याचा आरोप करत संतप्त धानोरकर गटानं विशेष सभेचा त्याग केलाय आणि यावेळी काँग्रेस गटनेते राजेश अड्डूर आणि धानोरकर समर्थक नगरसेवकांमध्ये बाचाबाचीही झाली. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती सदस्य निवडीवरून काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. विशेष सभेमध्ये काँग्रेस गटनेते आणि विजय वडेट्टीवार समर्थक राजेश अड्डूर यांनी केवळ आपल्या गटातील 7 सदस्यांची नावं सुचवल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तर या निर्णयामुळे धानोरकर समर्थक नगरसेवकांनी सभात्याग करत अडूर यांच्या विरोधामध्ये निषेध नोंदवलाय. तसंच राजेश अडूर यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामध्ये प्रदेश नेतृत्वानं हस्तक्षेप करून राजेश अडूर यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन इथं अमरावतीच्या हनुमानगडी परिसर पर्यटन विकास आणि नागपूरच्या कल्याणेश्वर मंदिर परिसर विकासाबाबत शिखर समितीची बैठक झाली. अमरावती शहराजवळील हनुमानगडी परिसराला पर्यटनाच्या दृष्टिकोनामधून विकसित करण्यासाठी 121 कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. हनुमानगडी परिसरातील पर्यटक सुविधा दर्जेदार पद्धतीनं पूर्ण कराव्यात. परिसरातील हनुमान मूर्तीचं काम हे लवकर पूर्ण करून संपूर्ण परिसर उत्कृष्ट धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करावा असं मुख्यमंत्र्यांचे निर्देश आहेत. याशिवाय नागपुरातील पुरातन कल्याणेश्वर मंदिर परिसराचा विकास देखील करण्यात येणार आहे. मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या या मंदिराचा विकास करताना परिसरामध्ये मोठ्या संख्येनं वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात यावी असं मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. धारावी येथे 1999 साली लागलेल्या भीषण आगीमध्ये झोपड्या गमावलेल्या रहिवाशांना अखेर मोठा दिलासा मिळालाय. राज्य सरकारनं 436 पात्र रहिवाशांचं पुनर्वसन करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिली आहे. तब्बल 27 वर्षांनंतर धारावीतील आगीनं बाधित झालेल्या कुटुंबांना न्याय मिळणार असल्यामुळे रहिवाशांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. ठाण्यात महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयाजवळील जागा चक्क फेरीवाल्या भाड्यानं दिल्याचा प्रकार समोर आलेला आहे. शौचालयाच्या बाहेरच खाद्यपदार्थ विक्री सुरू असल्याचं पाहून भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी थेट फेरीवाल्याला जाब विचारला. महापालिकेची जागा खासगी विक्रेत्याला देण्यात आल्याचा प्रकार उघड होताच मृणाल पेंडसे आक्रमक झाल्या आणि यानंतर संबंधित फेरीवाल्याला पोलिसांच्या ताब्यामध्ये देण्यात आलं. तसंच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी कारवाई देखील केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.